हे पहा, अशा प्रकारे आपण प्रॉपर फिनिशिंगमध्ये हा स्टिच करून घेतलेला आहे. त्यानंतर एंड नॉट कशी द्यायची मी ती दाखवते. हा जो आपला पहिला थ्रेड आहे मोठा काढून घेतलेला आहे, त्याच्यामधून आपण हा आणखी एक थ्रेड काढून घेऊयात आणि या दुसऱ्या थ्रेडमधून हा पहिला थ्रेड मिडलमध्ये अडकवून ठेवायचा आहे आणि खालच्या हाताने खालचा थ्रेड ओढून घ्यायचा आहे. हे पहा, इथे आपली गाठ प्रॉपर बसलेली आहे. अजून एकदा दाखवते. हा आपला पहिला थ्रेड आहे मोठा, त्यामधून दुसरा थ्रेड काढून घ्यायचा. आता या दुसऱ्या थ्रेडमधून हा जो पहिला थ्रेड आहे खाली तो पकडून ठेवायचा आणि खालच्या हाताने खालचा थ्रेड ओढून घ्यायचा. पण तरीही हा थ्रेड वरती राहतोय, तर मग यासाठी काय करायचं? तर यासाठी मग आपण याच्या शेजारी एक थ्रेड काढून घेऊयात. ओके, या थ्रेडमधून हा थ्रेड निडलने असा क्रॉस करायचा आणि खालच्या हाताने खालचा थ्रेड ओढून घ्यायचा. त्या थ्रेडसोबत हा जो वरती एक्स्ट्रा राहिलेला थ्रेड असतो तोही खाली जातो. ओके.